गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या बातम्या। कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीचे प्रमाण वाढले असून पोलिसांकडून गोपनीयरित्या सापळा रचून रेकॉर्डवरील 5 आरोपींना अटक करून त्यांच्याकडील 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अधिक मिळालेली माहिती अशी की जिल्ह्यात काही महिने झाले वाहन चोरीचे प्रकार जास्त घडलेले दिसून येत आहेत। पोलिसांना समजतात या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी मिळून विशेष पथके तयार करून या चोरांचा शोध घेत यामध्ये पथकाला गोपनीय माहिती मिळाली की संतोष लाड व त्याचा साथीदार दर्शन जाधव यांनी वाडी रत्नागिरीतून अल्टो कार चोरलेली आहे। पोलिसांनी सापळा रचून संतोष लाड वय वर्ष 24 राहणार फुलेवाडी कोल्हापूर, दर्शन जाधव वय वर्ष 22 राहणार अहिल्या होळकर नगर कोल्हापूर या 2 आरोपींना अटक केली आहे। दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने कार चोरी केल्याची कबुली दिली। त्यांनी चोरलेली कार पोलिसांनी जप्त केली असून त्यांचे साथीदार आशुतोष कारंडे, प्रतीक पाटील या दोघांना ताब्यात घेतले आहे। चौघांना एकत्रित बसवून पुन्हा चौकशी केली असता त्यांनी भोगावती परिसरातून आणखीन एक अल्टो कार चोरून साहिल मुल्ला याला स्क्रॅप करता विकली असल्याची कबुली सुद्धा दिली। त्यानंतर पोलिसांनी साहिल मुल्ला राहणार राजोपाध्याय नगर कोल्हापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेली अल्टो कार पोलिसांनी जप्त केली आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे, दीपक घोरपडे, सोमराज पाटील, रोहित मर्दाने, संजय पडवळ, अमित मर्दाने व हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।